सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दीनानाथ रुग्णालयातली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या तनिषा भिसे प्रकरणामध्ये आज आणखी 2 अहवाल येणार आहेत। माता मृत्यू अन्वेषण चौकशी समिती आणि धर्मदाय चौकशी समिती यांचा अहवाल येणं बाकी आहे आणि तीनही अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे धाराशिवमधल्या ड्रग्ज कनेक्शनची। राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याचीही नावं आलेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातल्या 11 पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे या बातमीवर आपलं लक्ष आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे महागाई संदर्भातली। आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 50 रुपयांनी महाग झालेत। एका सिलेंडरसाठी 803 रुपयांऐवजी आता 853 रुपये मोजावे लागणार आहेत। आणि दुसरीकडे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा वाढणार असल्याची माहिती आहे।